आणि कोणाच्या डोक्यावरती ठेवता तुम्ही? मोदींच्या? काय पात्रता काय त्यांची माझ्या महाराजांच्या बरोबरी करायची? कुठे आहे त्यांची जरा तरी पात्रता आहे? जे आमचे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आम्ही दैवत मानतो, त्यांचं राज्य कसं चालत होतं? कोणी महिलेवरती अत्याचार केला तर जिथल्या तिथे त्याचे हातपाय तोडायचे, मग तो रांजाचा पाटील असेल तर आणखीन कोणी असेल. आणि मोदी काय करतायत? एक तर मणिपूरमध्ये महिलांची कशी धिंड निघाली तुम्हाला माहितीये? तिकडे जातच नाही, जायची हिंमत नाही ना मोदींची ना त्या शहांची. म्हणजे जिथे माझे छत्रपती शिवाजी महाराज महिलांचा कोणी अपमान केला, महिलेवरती कोणी अत्याचार केला तरी त्याचा शिरच्छेद करायचे. मोदी तुम्ही तर जाऊ शकत नाही. तुम्ही महाराजांच्या जिरे टोपाला हात काय त्याचं दर्शन सुद्धा घेण्याची तुमची पात्रता नाहीये. बरं, मोदी कोणाचा प्रचार करतात? इकडे जो उमेदवार उभा आहे त्याचं काहीतरी व्हिडिओ फिरताय. मग असा ज्या व्यक्तीचा उमेदवार आहे तो महाराजांचा जिरेटोप घालू शकतो? कर्नाटकामध्ये तो प्रज्वल रेवण्णा, नाव ऐकलं असेल तुम्ही, बलात्कार करणारा माणूस, महिलांवरती अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढणारा माणूस. आणि मोदी निर्लज्जपणाने सांगतायत की या रेवण्णाला मत म्हणजे मोदींना मत. हे माझ्या महाराजांची बरोबरी होऊ शकते? हा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि माझ्या महाराष्ट्राचा अपमान आहे. प्रफुल्ल पटेल आज कदाचित बोलले तसं ऐकलं की महाराजांचा अपमान करण्याची आमची तशी काही नव्हती, पण यापुढे दक्षता घेऊ. म्हणजे तुम्हाला सुद्धा कळलंय की तुम्ही ज्यांच्या डोक्यामध्ये महाराजांचा जिरेटोप घातला ते डोकं त्या लायकीचं नाहीये, अजिबात लायकीचं नाहीये. अरे, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका हे सक्त आदेश देणारे महाराज कुठे? आणि नाशिकमध्ये येऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडकून ठेवणाऱ्यांचे नतद्रष्ट सरकार कुठे? आज इकडे कांदा उत्पादक शेतकरी आलेत का रे? अहो, पोलिसांना मी विचारतो, यांना का नाही अडवलात? हे कसे आले माझ्या समेत? कारण ही माझी माणसं आहेत, ही माझी माणसं आहेत. आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा सांगतोय, मी जी लढतोय ती माझी लढाई नाही, मी तुमची लढाई लढतोय, तुमच्या सगळ्यांची लढाई लढतोय मी. आणि तुमच्या भरोशावरती मी या हुकुमशहाच्या समोर उभा राहिलेलो आहे. आणि मी त्यांना आव्हान देतोय की आज तुम्हाला मुंबईमध्ये रस्त्यावरती आणलेलं आहे. या माझ्या छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्राचा जो अपमान करेल त्याला आम्ही गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही महाराजांची शपथ घेऊन मैदानात उतरलेलो आहोत. पण यांच्या मनामध्ये आकस किती आहे? हा माझा कांदा उत्पादक शेतकरी महाराष्ट्राचा आहे, त्याच्यावरती निर्यात बंदी आहे. निर्यात जर का काढली तर कर लावतात, पण स्वतःच्या गुजरातमध्ये निर्यात बंदी उठवून त्यांना निर्यातीची परवानगी देता तुम्ही. का तुम्ही हा भेदभाव का करताय? मग जर तुम्ही हा भेदभाव करत असाल गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये, तर हा महाराष्ट्र पुरेसा आहे तुम्हाला परत गुजरातमध्ये पाठवून द्यायला. हा महाराष्ट्र पाठवून देईल तुम्हाला परत गुजरातमध्ये. आणि मी माझ्या शेतकऱ्यांना वचन देतोय, पैसे किती फेकू देत. अरे, गद्दाराला 50 खोके देता आणि माझ्या कांदा उत्पादकाला कांद्याला भाव देत नाही तुम्ही. या नाशिक मधल्या एका कांद्याला 50 खोके दिलेत ना तुम्ही? दिले ना, गद्दारी केली म्हणून त्याला 50 खोके दिले. पण तुम्ही आता शेतकरी बनून तुमची ताकद दाखवली पाहिजे. मी तुम्हाला वचन देतो, आपल्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर तुमचा हिताचा निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही, माझं तुम्हाला वचन आहे. नाहीतर सरकार कोणाचं आहे? मोदी जे काय फिरतात शहनशाह सारखा आणि आमच्यावरती टीका करतात.
मी कालच्या सभेत सुद्धा बोललोय, त्यांच्याकडे रेकॉर्ड तीच आहे. जसं पूर्वी ते ग्रामोफोन मध्ये रेकॉर्ड अडकायची तशी मोदींची पिन अडकले, रेकॉर्ड पुढे सरकत नाही. घराणेशाही घराणेशाही घराणेशाही. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करण्यासाठी लढतोय. शरद पवार सुप्रिया सुळेला मुख्यमंत्री करण्यासाठी लढतायत. अहो निदान आम्ही आमच्या मुलांसाठी लढतोय आणि मुख्यमंत्री करायचं नाही ते जनता ठरवेल. पण तुम्ही स्वतः किती वेळेला नवरदेव बनून बोल्यावर चढणार ते पहिले सांगा. प्रत्येक वेळेला